नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती कधी निघणार आहे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, मला भरपूर इन्स्टाला आणि ह्याला मेसेज पडत आहेत की दादा काय होणार आहे आणि कसं होणार आहे. तर मित्रांनो, नवीन पोलीस भरती लवकरात लवकर येणार आहे. तुम्ही बघितलं असाल, आता 2-3 जी-आर पण निघलेले. वयवाढीचा मुद्दा झालता. वयवाढीचा अजून 100% काही हे आलेलं नाही आपल्याला माहिती. तर मित्रांनो, ते देखील होऊन जाईल. तर ते झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्स पण झालती त्यांची, ज्यामध्ये आपलं कोणत्या जिल्ह्यात काय आपलं साहित्य कमी आहे किंवा काय पोलीस किती आहेत, किती निवृत्त झाल्यात ते आलतं. त्यानंतर आपलं रिक्त पदाची माहिती ती पण आलती मित्रांनो. त्यामुळे येणारी पोलीस भरती मोठी असणार आहे आणि आता तुम्ही बघितलं असाल 2-4 दिवसातच आपला कोल्हापूर आयुक्तालयाचा आकृतिबंध पण तयार झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, ही मोठी भरती असणार आहे. कमीत कमी ही 17,000च्या आसपास भरती असणार आहे. एकदम 20,000 पण घेऊ शकतात त्यांनी. कारण मित्रांनो, भरती ही आत्ताची झालेली आहे, ती पण एकदम फास्ट झालेली आहे आणि आता बऱ्यापैकी सगळ्या जिल्ह्यांचे थोड्याला जास्तच पोरं ट्रेनिंग सेंटरला गेलेले आहेत. थोडीफार त्यांच्या आयुक्तालयात किंवा त्यांच्या जिल्ह्याच्या ह्याच्यात आहेत. तर मित्रांनो, आता मुंबईचं देखील बघायला तुम्ही. मुंबईचं देखील पोरं आता कागदपत्र त्यांनी चेकिंग झालेले आहे आणि एवढी फास्ट कागदपत्र चेकिंग आजपर्यंत मुंबईची झाली नव्हती. एवढ्याच दिवसात त्यांनी तयार केल्यात. कारण त्यांना आता गणपतीसाठी 100% त्यांनी गणपतीच्या ह्याला अ, म्हणजे मुंबईची जी आत्ताची जी नवीन जॉइनिंग करणार ती गणपतीच्या आधी तिथं आता जॉइनिंग होतील त्यांनी थोडीफार. त्यानंतर ट्रेनिंग सेंटर भेटेल त्यांना देखील आणि आता जे गेलेले आहेत त्यांचं पण ट्रेनिंग कमी असते. त्यानंतर जे आता जातात त्यांचं ट्रेनिंग सेंटर म्हणजे त्यांचं जास्त ट्रेनिंग होते महिने. त्यानंतर तुमची भरती देखील येऊ शकते. डिसेंबरला जरी मित्रांनो ॲड पडली तरी पण आपली फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला ग्राउंड होते. ग्राउंड फेब्रुवारीला झाले की तिथनं पुढं आपल्याला कमीत कमी 1-1.5 महिना मिळतोय लेखीसाठी. तर मित्रांनो, सेम जी आता गेली भरती झाली त्याच प्रकारे भरती होईल आणि अशाच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे फक्त आता तुम्ही काय करा, पावसाळा आहे, पाऊस ज्या दिवशी नसतोय त्या दिवशी ग्राउंडला जास्त फोकस द्या आणि ज्या वेळेला ग्राउंड म्हणजे ओलं असते, पाऊस ते नसतोय, त्यावेळेला तुम्ही मित्रांनो तुम्ही फक्त आणि फक्त त्यावेळेला लेखीला जास्त फोकस द्या. तर आपल्याला कसं पण करून स्कोर कसा वाढेल हे बघा. तुमचा स्कोर इकडे मित्रांनो 90च्या आसपास जाऊ दे, 85 प्लस जाऊ दे. 85 प्लस स्कोर काय न्यायचा, त्याच्यासाठी रिव्हिजन काय करायची ह्याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो बघा. त्या पद्धतीने जर तुम्ही रिव्हिजन केला तर 100% तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल. तर मी देखील तसा वापर केलेला आहे त्याचा. तर तुम्हाला मित्रांनो 6 महिने असतात. 6 महिन्यात पूर्ण सगळं करता येते आणि हीच ती 6 महिने असतात की आपल्याला सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार की नाही हे सांगणारी ही 6 महिने असतात. नाही भरतीची ॲड पडली लगेच करतो आणि त्यानंतर होतो. मित्रांनो, असं कोणी पोलीस होत नाही. आता बघितलं तर स्पर्धा भरपूर वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच एकदम प्रॉपर कष्ट घ्या. जे कराल तिथे 100% द्या. आपलं ग्राउंड असू दे, लेखी असू दे किंवा अजून पण काही पण असू दे, आपले पूर्ण सर्व नॉलेज घ्या. झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा. येणारे आता कसे येतील त्या पॅटर्नवर अभ्यास करा. मित्रांनो, जेवढं तुम्ही अभ्यास कराल तेवढं तुमचा आता फायदाच आहे. त्यामुळे तुम्ही करा आणि शक्यतो करून आपण जिल्ह्याला कसं भरती होईल याच्याकडे जास्त लक्ष द्या. त्यामध्ये काय होतं मित्रांनो, बाहेर आता एक SRP करून येतात तर तिथनं सोडून आणि परत जिल्ह्यात करतात. त्यामुळे फक्त आता आपण जास्त जिल्ह्यावर फोकस करा. त्यामुळे 100% तुम्हाला परत दुसरी भरती देता येणार नाही. तर मित्रांनो, ही येणारी भरती 100% डिसेंबरच्या आसपास तुम्हाला ॲड बघायला मिळेल आणि आता भरपूर घडामोडी पण चालू आहेत. भरपूर ठिकाणची आता सगळी गेलेली पण आहेत पोलीस टीम आणि इथनं आता ट्रेनिंग सेंटर देखील एखादं नवीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी भरती ही लवकरात लवकर होईल, मोठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. तुम्ही अभ्यासावर फोकस द्या आणि जे कराल ते 100% करा. 100% तुमचं सिलेक्शन होईल. तर मित्रांनो, महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या पोलीस भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओ मी माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहेत. सर्व व्हिडिओ टाकले आहेत सर्व व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तर ते जरी बघितलात तरी पण तुम्हाला फायदा होईल. कुठून काय करायचा अभ्यास, कुठे केल्यावर आपल्याला फ्रीमध्ये किंवा कमी पैशात होते. गणित बुद्धिमत्तेचा काय करायचा, मराठीसाठी काय करायचं, GK साठी काय करायचं, टेलिग्रामला कुठला जॉईन करायचं, सर्व माहिती मी फुकट दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही जावा, फुकटमध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही कुठलाही पैसे खर्च बिन करता तुम्हाला ते मिळेल तिथं. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, आतापुरतं एवढंच. आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.